हाय हॅलो नमस्कार। तर मी आज बनवणार आहे आंब्याचं लोणचं। तर चला बघूया त्याची रेसिपी। हे बघा मी अशा पद्धतीने घरगुती लोणचं बनवलेलं आहे। 1 किलो आंब्याचं कैरीचं। हे बघा मी काल कैरी एकदम बारीक कापून त्याला मीठ आणि हळद लावून रात्रभर भिजवून ठेवलेलं मिठामध्ये आणि त्यानंतर सकाळी धुवून त्याला पंख्यावर सुकून घेतलेला आहे। तर चला त्याच्यामध्ये आपल्याला लोणच्याचा मसाला घालायचा आहे। हे बघा आपल्याला सगळं मिश्रण एकत्रित करायचं आहे। हे बघा मी बेडेकर लोणचं मसाला घेतलेला आहे। मला त्याचा स्वाद खूप आवडतो तर म्हणून मी ते यूज केलेलं आहे। तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे। प्रत्येक फोडीला हा मसाला लागलाच पाहिजे। हे बघा अशा पद्धतीने आपलं मिक्स करून झालेलं आहे। हे बघा अशा पद्धतीने आपला फोडी कापून त्याला मसाला लावून तयार झालेला आहे। तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला तेल घेतले होते मी साधारणतः 250 ग्रॅम तेल घेतले होते। त्याच्यामध्ये मी पिवळी मोहरी टाकली होती, साबूत धणे टाकले होते, लवंग घातलं होतं, काली मिरी घातली होती आणि बडीशेप घातली होती आणि त्यासोबत मी एक पूर्ण लिंबू घेतलं होतं। कारण की लिंबू हे सॅट्रिकचं प्रमाण खूप जास्त असतं त्याच्यामुळे ते लोणचं सॅट्रिकचं एक बजावत असतो। त्याच्यामुळे आपल्या लोणचं अजून मऊसूद होत असतं। त्यामुळे मी एक पूर्ण लिंबू घेतलेला आहे। बघा हे आपल्याला एकत्र करायचं आहे। आपल्याला तेलाचा बिलकुल वापर करायचा नाही आहे। फक्त शेवटी जेव्हा आपण स्टोअर करणार तेव्हा आपल्याला ते तेल त्या बाटलीमध्ये ओतून द्यायचं आहे। तर हे बघा आपलं लोणचं तर रेडी झालेलं आहे बॉटलमध्ये भरण्यासाठी। हे बघा मी पूर्ण लिंबू घेतलेला आहे। हे बघा साधारणतः मी 125 ग्रॅम मीठ घेतलं आहे। कारण की मी काल जेव्हा आंबवण्यासाठी ठेवलं होतं तेव्हा त्याला मीठ लावून घेतलं होतं, म्हणून आपल्याला मीठ थोडं कमी करायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने आपलं लोणचं तयार झालेलं आहे बरणीत भरण्यासाठी। तर चला आपण ते बरणीत भरून घेऊया। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। असं तुमचं प्रेम असू द्या। तरी बघा ही मी बरणी घेतलेली आहे अशा पद्धतीने। कारण की माझ्याकडे काचेची बरणी नव्हती तर मी ही प्लॅस्टिकची बरणी घेतलेली आहे। त्याच्यामध्ये आपल्याला आता हे लोणचं भरायचं आहे। व अशा पद्धतीने माझ्या 2 बरण्या भरलेल्या आहेत लोणच्याने। हे बघा आता आपल्याला वरून तेल घालायचं आहे। बघा घरगुती लोणचं तयार झालं आहे। खूप सोपं आहे बनवण्यास। जे नवीन असतील त्यांनाही जमणार आहे अशा पद्धतीने लोणचं करायला। तुम्हीही करू शकता आणि कमेंटमध्ये सांगू शकता की तुमचं लोणचं कसं झालेलं। तर हे बघा माझ्या 2 बॉटल भरलेल्या आहेत। तर नक्की शेअर करा आणि कमेंट करा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये।